दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीला. रस्ता अतिशय चांगला आहे पहा. रस्ता अतिशय रुंद आहे आणि सांगलीकडून नृसिंहवाडीला जाणारा हा रस्ता आहे. त्या रस्त्याने माझी गाडी चाललेली आहे. गेट आलेले आहे पहा, मंदिराचे गेट. नंतरचा हा भाग, या पायऱ्या आहेत पहा मंदिराजवळील. आणि ह्या मंदिराच्या जवळच पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. आता हा संगम दिसतोय पहा. उदबत्ती वगैरे या ठिकाणी लावली जाते पहा शेजारीच. मंडप उभारलेला आहे सावलीसाठी आणि ही दर्शन रांग आहे. दर्शन रांग चालू होते. दर्शन रांगेच्या अगोदर नदीमध्ये हातपाय आणि तोंड स्वच्छ धुतले जाते. पायावर पाणी घेतले जाते. या ठिकाणी नदीत खाली उतरण्यासाठी अतिशय चांगल्या अशा पायऱ्या आहेत. त्याचप्रमाणे नदीमध्ये गार्डची देखील सोय आहे. त्या ठिकाणी बोटीमध्ये स्वयंसेवक बसलेले आहेत. अपघात वगैरे या ठिकाणी होऊ नये म्हणून चांगली व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी नदीमध्ये पाय धुण्यासाठी मी चाललेलो आहे. नदीमध्ये पहा, मुलं देखील त्या ठिकाणी डुबक्या मारत आहेत पाण्यामध्ये. स्वच्छंदपणे आनंद घेत आहेत पाण्याचा, नदीच्या पाण्याचा. खाली पायऱ्या उतरून आता मी चाललेलो आहे. अतिशय चांगल्या अशा पायऱ्या आहेत आणि नदीचे अतिशय निर्मळ असे पाणी आहे. स्वच्छ सुंदर पाणी आहे. ते बोट पहा स्वयंसेवकांचे. अपघात वगैरे होऊ नये म्हणून बोट देखील सज्ज आहे त्या ठिकाणी. तशी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण पायऱ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत. संगम आहे या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीचा. या ठिकाणी पाणी खोल आहे. नरसिंह सरस्वती स्वामी जे आहेत त्यांच्या नावावरून या ठिकाणी नृसिंहवाडी हे नाव पडलेले आहे. तीर्थक्षेत्र दत्तांचे अवतार असलेल्या नृसिंह स्वामींची तपोभूमी आहे. या ठिकाणी मंदिराचा परिसर आहे पहा. मंदिराचे जे खांब जे आहेत ते अतिशय सुंदर असे खांब आहेत आणि मंदिराचा छत जो आहे तो छत देखील अतिशय सुंदर असा आहे. आता या ठिकाणी मंदिरावर आपल्याला कळस पाहायला मिळत नाही, कारण हे जे मंदिर आहे ते राजा आदिलशहा मुस्लिम शासक होता, त्याने हे मंदिर बांधलेले आहे. त्याची मुलगी तिला दिसत नव्हते आणि मग तो या ठिकाणी आला आणि त्याने नवस केलेला होता. त्याच्या मुलीला दिसू लागले आणि म्हणून त्याने हे मंदिर स्वतः बांधून दिलेले आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न असे होते, मनाला शांतता लाभते. फार छान वाटते या ठिकाणी आल्यानंतर. या ठिकाणी येणारे जे लोक आहेत ते फार लांबून येत असतात. आपल्या देशातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी. केळीचं खुंट बांधलेलं आहे या ठिकाणी. खांबाला नारळाची खुंट जो आहे तो बांधलेला आहे. या ठिकाणी ऊस बांधलेला आहे पहा. आतमध्ये आपल्याला मनोहर पादुका दिसत आहेत. आतमध्ये जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही तर तुम्हाला मनोहर पादुका ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. स्वामींची मूर्ती पण दिसते पहा या ठिकाणी. अतिशय छान आणि सुबक अशी स्वामींची मूर्ती आहे. या ठिकाणी आवर्तन जे असते त्यावेळेस पादुका बाहेर काढल्या जातात आणि ठेवल्या जातात मनोहर पादुकांच्या समोर. आम्ही गेलो होतो त्यावेळेस
या ठिकाणी मनोहर पादुका होत्या. या ठिकाणी इथून समोरून मनोहर पादुका दिसत आहेत पहा. जरी तुम्ही दर्शन रांगेतून नाही आला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समोरून दर्शन घेता येते. दर्शन रांगेतून आलेले कधीही केव्हाही चांगलेच आहे. पहा या ठिकाणी मनोहर पादुकांचे या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. ओळीने आतमध्ये दिसत आहेत पहा. त्या ठिकाणी मनोहर पादुका आहेत मग आतमध्ये पहा, आणि त्याचे आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. मंदिराचा तो आतील छोटासा गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये मनोहर पादुका आहेत. या ठिकाणी अतिशय मन प्रसन्न होणारे असे हे मंदिर आहे. आता नृसिंह सरस्वती जे आहेत, सन 1378 मध्ये कारंजा येथे नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यावर ते तीर्थाटनास निघाले. त्या दरम्यान 1421 साली ते औदुंबर क्षेत्री मुक्कामी होते. औदुंबर क्षेत्री मुक्कामी होते आणि 1422 मध्ये साधारणपणे ते कृष्णा आणि पंचगंगा संगमानजीक आले. त्यांनी तब्बल या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केली. पावन वास्तव्यामुळे नृसिंह वाटिका म्हणून सुरुवातीला हा परिसर ओळखला जाऊ लागला आणि त्या नृसिंह वाटिकाचे ते नृसिंहवाडी झाले. नृसिंहवाडी हे क्षेत्र सांगलीपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. नृसिंहवाडीला नरसोबाची वाडी असं देखील म्हटलं जातं आणि या ठिकाणी येण्यासाठी नियमित बस आहेत. सांगली, कोल्हापूर, मिरज यावरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळचे आहे, मिरज रेल्वे स्टेशन जवळचे आहे. हा संगमाचा सुंदर असा या ठिकाणी नजारा आहे पहा. स्वच्छ निर्मळ असं हे पाणी या ठिकाणी आपल्याला संगमाचे पाहायला मिळते. कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीचा हा संगम आहे. अतिशय खोल असे हे पाणी आहे या ठिकाणी. हा जो मंदिर परिसर आहे, या मंदिर परिसरामध्ये देवस्थानचे भक्त निवास देखील आहे आणि भक्तांची राहण्याची सोय देखील या ठिकाणी चांगली आहे. नृसिंहवाडीचे जे बस स्टँड आहे, त्या बस स्टँड पासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे आणि मंदिराकडे जातानाच वाटेत आपल्याला कंदी पेढे, बर्फी, पूजा साहित्य यांची दुकाने पाहायला मिळतात. दुतर्फा दुकाने आहेत. अतिशय ताजे असे पेढे या ठिकाणी मिळतात. मंदिराच्या वतीने या ठिकाणी भोजन व्यवस्था देखील आहे. अतिशय चांगली भोजन व्यवस्था या ठिकाणी आहे. महाप्रसाद या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि हा जो महाप्रसाद आहे तो या ठिकाणचा महाप्रसाद एकदा तरी तुम्ही खाऊन पाहाच. अतिशय चांगला असा हा प्रसाद या ठिकाणचा आहे. प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या मनाला समाधान लाभते. अतिशय छान असा प्रसाद बनवला जातो आणि तो प्रसाद लोक आवडीने खात असतात. छान असं हा मंदिराची भोजन व्यवस्था किंवा महाप्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त असा हॉल आहे प्रसादासाठी आणि या ठिकाणी बैठक व्यवस्था जी आहे ती खाली बसूनच या ठिकाणी महाप्रसाद खायचा आहे. टेबल वगैरे खुर्च्या या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी नाहीत. खाली बसून महाप्रसाद आपल्याला आवडीने खायचा असतो आणि त्याची चव एक अतिशय विशिष्ट अशी चव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती कदाचित दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कुठेही आढळणार नाही. अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी मिळतो. या ठिकाणी पहा, मंदिराचा समोरील भाग हा आहे. या ठिकाणी मंदिराच्या समोर शांतपणे लोक नामस्मरण करीत बसलेले असतात. देवाचे नामस्मरण करतात. मनाला अतिशय शांती या ठिकाणी मिळते. जी मनाला मिळणारी शांती आहे ती या ठिकाणी आल्याशिवाय अनुभवता येणार नाही, अशी ती मनाची शांतता असते. या ठिकाणी येणारे जे लोक आहेत
त्यांना या ठिकाणावरून परत घरी जायचं जर म्हटलं तर त्यांचे मन या ठिकाणावरून निघत नाही. सहजासहजी मन या ठिकाणावरून निघत नाही, असं या ठिकाणी हे ठिकाण आहे. त्यांची याच ठिकाणी राहण्याची इच्छा होते. एवढे मनाला या ठिकाणी शांतता लाभत असते. आणि ते बोलून देखील लोक दाखवतात की या ठिकाणावरून जाऊ नये असं वाटतं. असं म्हणजे बोलून देखील प्रत्येकाच्या तोंडामधून ते शब्द बाहेर पडत असतात. एवढी मनशांती या ठिकाणी मिळत असते. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा या ठिकाणी सहवास आहे आणि त्यामुळे आपल्याला तशा प्रकारची शांतता मिळत असते. या ठिकाणी मंदिराच्या खाली उतरण्यासाठी छान अशा पायऱ्या आहेत. चांगल्या अशा पायऱ्या आहेत. मंदिर सुशोभीकरणाचे या ठिकाणी अतिशय सुरेख असा देखावा आहे मंदिराचा. छान असा देखावा मंदिराचा आहे आणि मनाला समाधान लाभते या ठिकाणी. या मंदिरामध्ये दत्त